मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आपण जर प्रवास करत असाल तर ही बातमी आपण पहा. 4 दिवसाच्या कालावधीत महामार्ग पावसामुळे ठप्प झाला असून 25 वर्षांपूर्वी बांधलेला पूल कसा निकृष्ट दर्जाचा याचा नमुना आपण पहा. भ्रष्टाचाराने टक्केवारीची कीड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधकाम विभागाला लागली असून दळणवळण मंत्री नितीन गडकरी फक्त भाषण देतात, प्रत्यक्ष कृती काही नाही. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील विवळवेढे उड्डाणपुलावर पुन्हा एकदा मोठे भगदाड पडल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. सुमारे 25 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाचे अपेक्षित आयुमान जवळपास 100 वर्षांचे मानले जाते. अशा पुलाला एवढ्या कमी कालावधीत मोठे भगदाड पडणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून यामागील नेमके कारण काय असा प्रत्यक्ष प्रश्न उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे 2 वर्षांपूर्वी या मार्गावर व्हाईट टॉपिंग आणि पुलांच्या मजबूतीकरणासाठी कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही पुलावरील ही धोकादायक परिस्थिती समोर आल्याने कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हा पूल पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरासमोर असून या मार्गावर दिवसभर हजारो वाहनांची वर्दळ असते. पुलाखालूनही भाविक आणि स्थानिक नागरिकांची मोठी प्रमाणावर ये-जा सुरू असते. त्यामुळे या भगदाडामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरतीये. यापूर्वी धानेवरी आणि चिंचपाडा परिसरातही अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील देखभाल, दुरुस्ती आणि नियमित तांत्रिक तपासणीबाबत प्रश्न उपस्थित केले जाते. दरम्यान या पुलाची उच्चस्तरीय तांत्रिक तपासणी करून भगदाड पडण्यामागील कारणांचा शोध घ्यावा आणि कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये. भाऊ, काय सांगाल, या पुलावर खड्डा पडलेला आहे आणि काही दिवसांपूर्वी इथे जे वाहन आहेत त्यांचे टायर पंक्चर होऊन नुकसान झालं होतं, काय सांगाल? गेल्या 3-4 दिवसापूर्वी इथं एक छोटासा खड्डा पडला होता. त्यामध्ये त्या तळ्या बाहेर निघाल्या होत्या आणि तळ्यामधून जी वाहनं जात होती ती वाहनं जवळपास 15 ते 20 वाहनांचे टायर पंक्चर झाले आणि फुटले. मोठ्या प्रमाणात त्या वाहन चालकांचं नुकसान झालं. तर आता त्यांनी फक्त तात्पुरत्या स्वरूपाचे सिमेंट कॉन्क्रीट टाकून त्याच्यामध्ये एक खड्डा बुजण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या खड्ड्याला काहीही त्या बुजण्याला अर्थ राहिला नाही. आता त्याच्यामध्ये मोठे मोठे सडे पडून या ब्रिजला भगदाड पडलंय. हे जवळपास ब्रिज हे 20 ते 25 वर्ष जुना आहे. तरी पण ह्या ब्रिजकडे येण्याचं आहे आणि प्रशासन काय लक्ष देत नाही. इथं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे आणि ह्या ब्रिज खाली नेहमीची वर्दळ असते. महालक्ष्मी मंदिर असल्या कारणाने भाविकांची ये जा असते. आश्रमशाळा आहे, आश्रमशाळाची ये जा असते. यदा कदाचित ह्या ठिकाणी जर मोठा भगदाड पडला आणि एखाद्या विद्यार्थ्यावर किंवा एखाद्या भाविकांवर जर पडला आणि जीवितहानी झाली, ह्याची जबाबदार कोण? तर प्रशासन याचा सर्वस्व जबाबदार असेल आणि इथला कॉन्ट्रॅक्टर. गेल्या 2-3 महिन्यापूर्वी जवळपास एप्रिल महिन्यामध्ये ह्या ब्रिजवरती डांबरीकरण केलं. एवढा मोठ्या प्रमाणात खर्च करून सुद्धा जर कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीने रस्ते बनवत असतील किंवा काय, मग याचं सर्वस्व जबाबदार कोण?